नमस्कार मित्रांनो. स्वागत आहे तुमचं हॉरर हव्या यूट्यूब चॅनलवरच्या अजून एका भयकथेमध्ये. आपल्या आजच्या कथेचं नाव आहे लाल साडीतील बाई. कथेचे लेखक शुभम रोकडे. ही गोष्ट जवळपास 15 वर्षापूर्वीची आहे. त्यावेळी मी कंडक्टर म्हणून नवीनच लागलो होतो. अजूनही तो किस्सा आठवला की माझ्या अंगावर काटा येतो. पण ती गोष्ट सांगण्या अगोदर पार्श्वभूमी म्हणून काही गोष्टी सांगणं मला गरजेचं वाटतं. त्यावेळी उमरगाव ते धिरडी वाटेवर आजच्यासारखी माणसांची वस्ती नव्हती. उमरगावपासून बस निघाली की घाटोळ वस्ती आणि नागणे वस्तीचे 2 स्टॉप सोडले तर परत 9 किलोमीटरपर्यंत सगळा रस्ता सुनसान. मग होता अलकापुरीचा स्टॉप आणि तेथून मग धिरडी 5 किलोमीटर होती. धिरडी ते उमरगाव एकूण अंतर 22 किलोमीटर होतं. आणखी एक गोष्ट म्हणजे धिरडीतील बरेच विद्यार्थी शाळा व कॉलेजसाठी उमरगावला यायचे. शाळा व कॉलेज लवकर असायची, त्यामुळे बसचं टायमिंग पण बस स्थानकाने गाववाल्यांच्या विनंतीनुसार लवकर ठेवलं होतं. इतक्या सकाळी लवकर उमरगावातून निघायला कोणते प्रवासीही नसायचे आणि ते जरा अवघड व्हायचं. त्यामुळे मागच्या बऱ्याच वर्षापासून धिरडीला मुक्कामी गाडी सुरू होती. रात्रीच्या 9च्या सुमारास आम्ही उमरगाव बस स्थानकावरून निघायचो. त्याच मुक्कामी गाडीच्या ड्युटीला असताना आमच्यासोबत ही घटना घडली. त्या दिवशी माझ्याबरोबर ड्रायव्हर होता कोकाटे अण्णा. कोकाटे अण्णा सगळ्यात स्लो ड्रायव्हर म्हणून प्रसिद्ध होता. मला सुरुवातीला त्याच्याबरोबर जायला नको वाटायचं, पण जशी जशी ओळख झाली तसा तसा त्याचा स्वभाव मला समजत गेला आणि माझी व कोकाटे यांची चांगलीच गट्टी जमली. अण्णांच्या रिटायरमेंटला 7-8 वर्ष बाकी होती. त्याला चांगला 25 वर्षाचा ड्रायव्हरकीचा अनुभव होता. त्याने बऱ्याच लांब पल्ल्याच्या गाड्या उमेदीच्या काळात चालवल्या होत्या. त्या रात्री आम्हाला निघायला जरा जास्तच उशीर झाला. तसा मी वेळेवर हजर झालो होतो, पण कोकाटे अण्णाला यायला वेळ लागला. तो आल्यावर लगेच गाडी हलली, तरी आम्हाला 9:45 वाजले होते. गाडीत 10-15 प्रवासी, बाकी गाडी सगळी रिकामी होती. मी उमरगावच्या बाहेर पडण्या अगोदर खटखट करत सगळ्यांची तिकीटं काढली. गाडीत बसलेले सगळे प्रवासी घाटोळ वस्ती किंवा नागणे वस्तीवर उतरणारे होते. तिकीट काढल्यानंतर गाडीची लाईट बंद झाली. मी कंडक्टरच्या सीटवर बसलो. इथपर्यंत सगळं ठीक होतं. काही वेगळं किंवा काही विचित्र घडलेलं नव्हतं. पुढे काही घडेल असं मला कोणी सांगितलं असतं तर मी त्यालाच वेड्यात काढलं असतं. गाडी धीम्या गतीने जात होती. उमरगावपासून 3 किलोमीटर असणारी घाटोळ वस्ती यायलाच चांगली 15 मिनिटं लागली. तिथे 4 प्रवासी उतरले. तिथून नागणे वस्ती 5 किलोमीटर होती. त्याला आणखी 20 मिनिटे लागली. नागणे वस्तीवर उतरणारे सगळे प्रवासी उतरले. आता गाडीत फक्त मी आणि कोकाटे अण्णा होतो. नागणे वस्तीपासून त्या रिकाम्या वाटेवर अलकापुरी येईपर्यंत बराच वेळ लागणार होता. मला एकट्याला मागं बसायला नको वाटत होतं. कोकाटे अण्णाबरोबर गप्पा मारत बसायला म्हणून मी ड्रायव्हरच्या बाजूला असलेल्या सीटवर बसलो. आम्ही इकडच्या तिकडच्या गप्पा हाणत होतो. बोलता बोलता कोकाटे अण्णांनी विषय काढला. मग किरण, काय हत्यार बित्यार आहे का नाही एखादं? आजच्या पोरापुरीसारखा त्यावेळी GF BF हे शब्द फारसे प्रचलित नव्हते. ज्या त्या भागात वेगवेगळे शब्द वापरले जायचे
तसे आजही वापरले जातात म्हणा. कोकाटे अण्णाने अचानक विचारलेल्या प्रश्नामुळे मी जरा बावरलो. मी मुळातच बुजरा होतो. पोरींसमोर बोलायचं म्हटलं की माझं ततपप व्हायचं. हाय राव, आपण काय बाकींच्या पोरासारखं चॅप्टर नाही, मी प्रामाणिकपणे सांगितलं. येडा आहे का? पोरी काढायला चॅप्टर असावं लागतं असं नाही. कोकाटे अण्णा पुढे काहीतरी बोलणार होता, पण त्याची नजर रस्त्यावर खिळली होती. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव गंभीर झाले होते. मी पण लगेच तो पाहत होता त्या दिशेने पाहिलं. काही अंतरावर गाडीच्या अर्धवट प्रकाशात लाल भडक साडी नेसलेली बाई गाडीला हात करत होती. मला सुरुवातीला काही वाटलं नाही. म्हणलं, कोकाटे अण्णा उगाच का घाबरलाय? आणि पुढच्याच क्षणी नको ते घडलं. ती लाल साडी नेसलेली बाई रस्त्याच्या मधोमध येऊन थांबली. डोक्यावर पदर आणि एसटीकडे पाठ करून हात वर केलेले. आता माझ्याही अंगावर काटा आला. गाडी थांबायला असं हात कोणी करत नाही. इथे नक्कीच काहीतरी काळबेरं होतं. आम्ही एसटी कॅन्टीनमध्ये कधी कधी गप्पा मारत बसायचो. अशा वेळी भूतांच्या गोष्टी हमखास निघायच्या. मला वाटायचं ड्रायव्हर कंडक्टर लोक थापा मारत असतील. पण आता माझ्यापुढे ती लाल साडीतील बाई पाहिल्यानंतर भीतीने माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. मी घाबरून कोकाटे अण्णाकडे पाहत विचारलं, अण्णा, आता काय? अण्णाची नजर बाईवरून हलतच नव्हती. तो हळूहळू गाडीचा वेग वाढवत होता. बाई जवळ येत चालली होती आणि ह्या गाडीचा वेग वाढवतच होता. मला काही कळेना. मी घाबरून रामराम म्हणायला सुरुवात केली. लाल साडीतल्या बाईबद्दल मी अजून एकदाही ऐकलं नव्हतं. तिचा विषय भूतांच्या गप्पामध्ये कधी निघालाच नव्हता. त्यामुळे नक्की काय घडतंय, काय करायला पाहिजे, काय नाही, याची मला कोणतीच कल्पना नव्हती. मुळात ते भूत होतं का, की साधी बाई होती, याबाबतही अधूनमधून माझ्या मनात शंका निर्माण होत होती. मी डोळे गच्च मिटून घेतले होते आणि थाड गाडी त्या बाईला धडकली. कानठळ्या बसवणारा आवाज आसमंतात घुमला. धाडधाड करत चाकाखालून काहीतरी गेलं. ते त्या बाईचं शरीर होतं. म्हणजे ती बाई भूत नव्हती. म्हणजे कोकाटे अण्णानं एका साध्यासुध्या बाईवर गाडी घातली होती. माझा श्वास अडकला. बोलायचं होतं, पण घशातून शब्दच फुटत नव्हते. अण्णा, गाडीखाली बाई आली आपल्या. शेवटी धाडस करत मी ओरडलो. पण अण्णाचे हात स्टेअरिंगवर घट्ट दाबलेले. ॲक्सिलेटरवरचा पाय आणखीनच दाबत अण्णा गाडीचा वेग आणखी वाढू पाहत होता. अण्णा, गाडी थांबव. तू एका बाईवर गाडी चालवली. पण अण्णा ऐकून घ्यायचं नावच घेत नव्हता. गाडी धावतच होती. अंतर कापत होती. अण्णा काही वेग कमी करेल असं वाटतच नव्हतं. क्षणभर मला वाटलं, अण्णाला भूताने पछाडलं तर नाही ना. मी त्याच्याकडे टक लावून पाहत होतो. अचानक त्याने त्याची मान माझ्याकडे वळवली आणि म्हणाला, बघ. आणि तो पुन्हा एकदा रस्त्याकडे पाहू लागला. मी तो पाहत होता त्या दिशेने पाहिलं आणि माझ्या अंगावर सारकन काटा आला. रस्त्याच्या मधोमध पुन्हा एकदा लाल साडी घातलेली बाई हात आभाळाकडे करून पाठमोरी उभी होती. मला काय होते समजतच नव्हतं. अण्णाने पुन्हा एकदा वेग वाढवायला सुरुवात केली. मी त्याला एवढा वेगात गाडी चालवताना कधीच पाहिलं नव्हतं. मी एकदा रस्त्यावर आणि एकदा अण्णाकडे पाहत होतो. पण रस्त्यावर आता वेगळंच काहीतरी घडत होतं. ती लाल साडी घातलेली बाई आता एसटीच्या दिशेने वळत होती. एसटीचा आवाज येत असूनही बाई वळत असताना आम्हाला एसटीमधूनही तिच्या शरीराची हाडं मोडल्यासारखा काड काड आवाज येत होता. भीतीने माझी गाळण उडाली होती. ती बाई पूर्ण वळायच्या अगोदरच गाडी पुन्हा एकदा तिला धडकली. तिच्या अभद्र ओरडण्याचा कर्णकर्कश आवाजाने माझ्या कानात पुन्हा एकदा कानठळ्या बसल्या.
हृदयाचा ठोका वाढला. त्या गार वाऱ्यातही मला चांगलाच घाम फुटला होता. काय चाललं हे अण्णा? मी घाबरून ओरडत विचारलं. त्यावेळी त्याने दिलेले उत्तर ऐकून माझं हृदयच बंद पडायचं बाकी होतं. तिने मान वळून आपल्याला बघितलं तर आपला विषय खल्लास. अण्णा रस्त्यावरची नजर न काढता म्हणाला, गाडीचा वेग आता प्रचंड होता. आधीमध्ये एखादा खड्डा आल्यावर चांगलाच हादरा बसत होता. म्हणजे? मी थरथरत्या आवाजात घाबरून विचारलं. म्हणजे? अण्णा काहीतरी बोलणार होता, पण पुन्हा त्याच्या चेहऱ्यावर भीती पसरली. मी मनात धीर एकवटत समोर पाहिलं. लाल साडीतील बाई पुन्हा रस्त्यावर उभी होती. गाडीच्या लाईटच्या प्रकाशाला अंधार गिळत होता. अर्धवट प्रकाशात उभी असलेली ती बाई पुन्हा एकदा वळू लागली. गाडी तिच्यापासून थोडीशी दूर होती. तिला वळायला जरा वेळ लागायचा, पण इतका जास्तही नाही. ती वळत होती. काडकाड हाड मोडण्याचा आवाज येत होता. यावेळी गाडीने धडक देण्याअगोदरच ती वळली. तिने पदर उचलायला सुरुवात केली. खाली वाक! कोकाटे अण्णा बिंबीच्या देठापासून ओरडला. मी खाली वाकलो. ती बाई तिसऱ्या वेळी गाडीला धडकली. पुन्हा एकदा तिच्या ओरडण्याचा आवाज माझ्या कानाचे पडदे फाडत गेला. थाड थाड आवाज करत तिचा देह चाकाखालून गेला. भीतीमुळे माझी लघवी होता होता राहिली. काही वेळानंतर मी उठून बसलो. अण्णा, काय झालं? अण्णा गप्पच, काहीच बोलत नव्हता. अण्णा, यावेळी मी जोरात ओरडत विचारलं. टेन्शन घेऊ नकोस किरण. लाल साडीतली बाई फक्त 3 वेळाच आडवी येते. आणि माझ्याकडे बघत कसनुसा हसला. पण तू तर म्हणला होता तिला बघितल्यावर आपला विषय खल्लास. त्याने आता गाडीचा वेग कमी केला. काय माहिती? एवढंच बोलून अण्णा गाडी चालवत राहिला. त्याने काय पाहिलं हे मला माहीत नव्हतं. पण परत संपूर्ण रात्र आणि सकाळी धिरडीवरून परत येतानाही अण्णा मला एकही शब्द बोलला नाही. मी अण्णाला भरपूर बोलायचा व बोलतं करण्याचा प्रयत्न केला, पण तो फक्त माझ्याकडे बघायचा आणि वेड्यासारखा गालातल्या गालात हसायचा. दुसऱ्या दिवशी उमरगाव गाडी लावून अण्णा घरी गेला. तो परत कामावर आलाच नाही. मला परत कळलं की हार्ट अटॅक येऊन त्याचा मृत्यू झाला. मला मात्र ती लाल साडीतील बाई आठवली. तिचं अभद्र व कर्णकर्कश आवाजातील ओरडणं आठवलं. ती घटना खरंच घडली होती. त्या बाईने वळून अण्णाला पाहिलं होतं, म्हणूनच अण्णाचा मृत्यू झाला. मी अण्णाच्या काही अनुभवी मित्रांना घडलेली गोष्ट सांगितली. त्याचा मृत्यू झाल्यानंतर तर त्या मित्रांची खात्रीच झाली की लाल साडीतील त्या बाईने वळून बघितलं, म्हणूनच अण्णाचा मृत्यू झाला. काय झालं हे देवालाच माहिती, किंवा त्या लाल साडीतील बाईला, जी आम्हाला त्या रात्री आडवी आली होती. मित्रांनो, स्टोरी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच भयकथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग भेटूया अशाच अजून एका भयकथेमध्ये. तोपर्यंत राम राम.